सो हॅलो गाईज, आज सकाळी 7 वाजता उठून आलोय आपण वाशिमला. आता ही लाईन बघून तुम्हाला वाटत असेल यो सकाळीच भंडारा खायला आलाय का काय, तर मी कशाला आलोय या तुम्हाला नंतर सांगतो. पहिले वाशिमचा सगळ्यात बेस्ट वडापाव खाऊन घेऊ दे. तर विषय काय गाईज, इथं सकाळी 7 वाजता उठून आल्यावर कशासाठी, ही पब्लिक बघता ना तुम्ही, या पब्लिक मध्ये लागले नंबर आपला 15वा. आता यो 15वा नंबर लावले कशाला, कारण आज आपण आलोय दवाखान्यात. भाई गोल्या औषधा घेतले न लगेच निघलो घरच्या रस्त्याला, कारण आज होती आपली मॅच खेळासाठी मी एकदम एक्साइटेड होतो, कारण की आज आमची पहिलीच मॅच होती ना. मला वाटला नव्हता मी पहिल्याच मॅचला लेट होईल. सगळ्या पोरांना हात मिळवले, पुढे जाऊन बघतो तर आपल्या गावाचे श्री माननीय किरीश दादा बसले होते. यांना बघून मला एकच गाणी आठवला, किरीश का गाणं सुनोगे बाई. याचा गाणं चालू झालं तर खपाचा नाही म्हणून कवडेकडे फोकस मारला. कवडे नाडी जोडत होता, मग आपल्या सुभादादाकडे फोकस मारला. बघतो तर पहिल्याच बॉलत दांडा गुल. नंतर गेला आमचा आरूबाई, नाकापेक्षा मोती जड. अरे तुझं वजन कुठं ना त्या बॅटचं वजन कुठं, कवडे लय पादरा शॉट मारतो यो. अरे बाबा काय गरज आहे का, आपल्याला अगोदर शिदी बॅट उचलत नाही, तू लेफ्टी होऊन मारायला निघलाय. फुकाट छातीला बॉल लावून घेतला, अगोदरच आपल्या छातीचा पिंजरा झालाय. समोरची टीम आपलीच वाशिरायची होती, त्यांना ऑल द बेस्ट दिला. तेवढ्यात कवडे मला सांगतो, डिप्याचे बघ त्यांनी माझ्या छाती बॉल लागलाय. कोणी सांगलंय का? अरे यार. हेलो हेलो। हाँ मालिक। हाँ अरे मालिक, वो थोड़ा सा गलती हो गई। गलती हो गई, क्या हो गया? हाँ वो क्या है कि हेलो हाँ हाँ बोलो ना थोड़ा। मैं तर गाईज बघितलं तुम्ही, आज आपली धावपळ कवरी झाली. अख्खा दिवस आपण काय खाल्ला नाही, म्हणून आपण आलोय चायनीज भेल खायला. तुम्ही काय करा, दीपेश वारके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे अनोखे व्लॉग तुम्हाला दीपेश वारके युट्यूब चॅनलवरच बघायला भेटतील.